आजची सोयाबीनची रेसिपी इतकी जबरदस्त आहे की तुम्हालाच नाही तर लहान मुलं जर तुमच्याकडे असतील ना तर त्यांना सुद्धा ही आवडणारी आहे। खूपच चवीला भन्नाट आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर सोयाबीनची ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला सोयाबीन सॉफ्ट म्हणजे नरम करून घ्यायचे आहेत। यासाठी इथे मी गॅसवर पाणी गरम केलंय। चांगलं गरम केल्यानंतर 1 वाटी सोयाबीन आहेत, सोया चंक्स म्हणू शकता, सोयाबीनच्या वड्या या पाण्यामध्ये घालायच्या। या वड्या आहेत त्या 2 प्रकारच्या येतात, लहान आणि मोठ्या। तर मी मोठ्या आकाराच्या घेतल्यात। पाण्यामध्ये घातल्यानंतर चमच्याने व्यवस्थित डिप करून घ्यायचं, झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी असेच ठेवून द्यायचे। तर सोयाबीनच्या वड्या मी 20 मिनिटांसाठी भिजत ठेवलेल्या होत्या। तुम्ही पाहू शकता दुप्पट ते तिप्पट आकारामध्ये फुललेल्या आहेत आणि छान मऊ सुद्धा झालेल्या आहेत। आता यामधलं सगळं पाणी हाताने चांगलं दाबून काढायचं। तुम्हाला जर घाई नसेल, वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही साध्या पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी या भिजत ठेवू शकता। तर सगळ्या सोयाबीनच्या वड्यामधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि एका वेगळ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेत। तुम्ही पाहू शकता आकाराने दुप्पट ते तिप्पट मस्त फुललेत। आता यामध्ये काही मसाले घालूया। पाव चमचा हळद पावडर, हळद पावडर आहे ती थोडीशीच घालायची, जास्त घालायची नाही। आता यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर म्हणजेच बेडगी मिरची पावडर, याने रंग खूप मस्त येतो। आता यामध्ये 1 चमचा डार्क सोया सॉस घालायचा आहे। यानंतर 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 1 चमचा मैदा घालायचा। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता सगळं साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। म्हणजे हे सगळे मसाले आहेत, कॉर्नफ्लोअर आहे, मैदा आहे, तो सगळा सोयाबीनला छान कोट करून घ्यायचा। आपण मस्त चमचमीत सोया चिली बनवतोय। हे सोया चिली मंचुरियन खायला अप्रतिम लागतं। तुम्ही बाहेरून आणून जर हे बनवून खात असाल तर आज तुम्ही ही रेसिपी बनवून माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। मसाला छान कोट करून घेतलाय। यानंतर गॅसवर मी असा पसरट पॅन ठेवलेला आहे, म्हणजे एकदमच आपल्याला हे सोयाबीन तळता येतील। तुमच्याकडे असा पसरट पॅन नसेल तर कढईमध्ये तळला तरी सुद्धा चालेल। पॅन मोठा आणि पसरट असल्यामुळे यामध्ये सगळे सोयाबीन एकदम तळता येतील। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी जराही आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका। तर सगळे सोयाबीन मी या पॅनमध्ये घातलेले आहे। गॅसची फ्लेम मी फास्ट ठेवलेली आहे। फास्ट फ्लेमवर हे सोयाबीन आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत। लगेचच याला पलटायची घाई करायची नाही। एका बाजूनी मस्त सोनेरी रंग आला म्हणजे चांगला रंग आला की यानंतर याला सावकाश पलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा चांगले तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता हे सहज निघतायत आणि याला मसाला सुद्धा छान कोट झालेला आहे। आता झाऱ्याने हे बघा अशा पद्धतीने हे पलटून घ्यायचे म्हणजे दुसऱ्या बाजूनी सुद्धा हे सोयाबीन चांगले तळले जातील। तुम्ही पाहू शकता याला हळूहळू रंग सुद्धा बदलत आलेला आहे। 2 ते 3 वेळा असं मिक्स करून याला चांगले तळून घ्यायचे आहेत म्हणजे वरून छान हे कुरकुरीत होतात। तर आपले हे सोयाबीन आहे ते मस्त 2 ते 3 मिनिटातच तळून झालेले आहेत। पहा किती मस्त रंग आलाय। आता हे सोयाबीन आहे ते सगळे काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये। चांगलं तेल याचं निथळून घ्यायचं आहे। स्लो फ्लेमवर हे सोयाबीन तळायचे नाही, नाहीतर हे तेलकट बनतात आणि नरम सुद्धा पडतात। शिवाय यामध्ये तेल सुद्धा भरपूर राहतं। सोयाबीन काढून घेतलेत। यानंतर गॅसवर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय। बारीक चिरलेली लसूण आणि आलं घातलेलं आहे। यामुळे फ्लेवर खूप छान येतो। लसूण आणि आल्याचा वापर नक्की करा। यानंतर लसूण आणि आल्याचा मस्त खमंग सुगंध यायला लागला की पातीचा कांदा घालायचा आहे। कांद्याचा जो सफेद पांढरा असतो ना कांदा, पातीचा कांदा, तो मी चिरून घातलेला आहे। तो घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं। कांदा हा चांगला परतून झाला, खमंग सुगंध यायला लागतो याचा, मस्त लागतो हा पातीचा कांदा। यानंतर इथे मी सिमला मिरची घेतलेली आहे। सिमला मिरचीचे मोठे मोठे तुकडे क्यूब्स करून घेतलेत। यानंतर पातीचाच कांदा आहे त्याचे मी असे क्यूब्स करून घेतलेले आहेत, ते सुद्धा घालायचे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी अशा लांब लांब आकारात मधून कट करून घातल्या। या तिखट मिरच्या नाही आहेत, साध्या ज्या पोपटे मिरच्या येतात ना त्या घातलेल्या आहेत। तुम्ही लहान मुलांना देणार असाल तर मिरच्यांचा वापर कमी करा, पण या मिरच्या तिखट नाही आहेत। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं
आणि कांदा आणि सिमला मिरची याचा थोडासा हलका कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। तर सगळं व्यवस्थित आता मी परतून घेतलेलं आहे। यानंतर काही मसाले घालूया। 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा लाल तिखट घातलाय। 1 चमचा सोया सॉस घालायचा। यानंतर 1 मोठा चमचा मी इथे शेजवान मंचुरियन चटणी घातलेली आहे। यामध्ये चिली सॉस सुद्धा आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून चिली सॉस यामध्ये घालू शकता। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। रंग पाहू शकता किती मस्त आलेला आहे। हे सगळे मसाले आहेत ते 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घ्यायचे। पातीचा कांदा घातलाय। आपण ही सोया मंचुरियन आहे ती ग्रेव्हीवाली बनवतोय। तर एका वाटीमध्ये मी पाणी घेऊन 1 चमचा कॉर्नफ्लोअर मिक्स केलं होतं आणि ते कॉर्नफ्लोअरची स्लरी आहे ती यामध्ये घातली। आता तुम्हाला ही ग्रेव्ही किती घट्ट किती पातळ हवी त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे। तर मी पाणी 2 वाट्या अजून घातलंय। मिक्स करून घ्यायचं। कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर ग्रेव्ही दाटसर होत जाते, घट्ट होत जाते, त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे, तुम्हाला जसं लागेल तसं। चवीप्रमाणे मीठ घालायचं। मीठ आपण सोयाबीन जेव्हा फ्राय केल्या ना तळल्या तेव्हा सुद्धा मीठ घातलेलं होतं। शिवाय सोया सॉस चिली सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं, तर बेतातच मीठ घालायचं। गरज लागेल तसं तुम्ही मिठाचं प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता। आता ही ग्रेव्ही आहे ती मला थोडीशी घट्ट वाटली म्हणून मी अजून यामध्ये पाणी घातलेलं आहे। 2 ते 3 मिनिटं छान याला उकळी काढून घ्यायची। थोडीशी चिमूटभर यामध्ये साखर घातली आहे। साखर घातल्यामुळे आपल्याला जसं रेस्टॉरंटमध्ये किंवा स्ट्रीटवर रोडवर जसं खातात ना चायनीज त्याप्रमाणे याला फ्लेवर येतो आणि खायला अप्रतिम लागतो। अगदी चिमूटभर साखर घालायची आहे किंवा तुम्ही यामध्ये टोमॅटो सॉस सुद्धा घालू शकता। आता गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम केलेली आहे। यानंतर आपण सोया चंक फ्राय केले होते ते घालायचे। कांद्याची पात घालायची आहे आणि फक्त 2 मिनिटं आपल्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे। आता जास्त शिजवायची गरज नाही कारण सोयाबीन आपण फ्राय केलेले आहेत, तळून घेतलेले आहेत। ग्रेव्ही सुद्धा आपली तयार झालेली आहे। फक्त 2 मिनिटं आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। मस्त आपली सोया चिली मंचुरियन तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता या ग्रेव्हीला किती सुरेख रंग आलाय। अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो किंवा बाहेर आपण खायला जातो त्या पद्धतीने आपली ही सोया चिली मंचुरियन घरच्या घरीच बनवून तयार झालेली आहे। मुलांना तुम्ही घरच्या घरी अशी सोया चिली मंचुरियन बनवून देऊ शकता। जर तुम्हाला कॉर्नफ्लोअरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही ड्राय चिली मंचुरियन बनवून देऊ शकता। आहे की नाही किती सोपी पद्धत। सोयाबीन खाल्लेच पाहिजे प्रत्येकाने कारण सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात। आपण सोयाबीनच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवतच असतो आणि मी वेगवेगळ्या रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या सुद्धा आहेत, त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता। तर ही सोयाबीनची आगळी वेगळी नवीन रेसिपी आज मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे। माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। शिवाय तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आजची रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन वेगवेगळे रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपीसोबत। धन्यवाद।